तिडके मॅडम मी मध्ये बसलेलो होतो आणि ती विधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं हे फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांनी आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. संवेदनशील आहे म्हणजे काय, माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे. सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देत आमच्याकडे. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या ती त्यावेळेस विधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं हे फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठेही बघा त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांनी आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. बरं मी एवढं मोठं डोंगर एवढं दुःख गावावर पडले, माझ्यावर पडले, मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ? सांगा तुम्हाला. मी फिरू का पहिल्या दिवशीपासूनच, बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काही नाही, सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालं, माझ्या भावाला कधी नाही भेटत. मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय, हे कुठंतरी माझी वैभवी सांगते माझं लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटत नव्हतं, त्या आसुरी वृत्तीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी न्याय मागतो मी? काय दोष आहे आमचा? भाऊ एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कुणावर केली नाही. हा, आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पगड जातीचे लोक आहेत ना दादा, असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय आपल्याला सातवण करतोय. खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे. त्याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाला जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील. आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही. काय असते की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना. मी निवेदन नाही दिलं. मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मला न्याय पाहिजे. सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही. मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेलं आहे. 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्यासाठी जात नव्हता. सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. तो आज माझा भाऊ नाहीये, तर मग त्याचं सहनशील तर मला प्रसिद्धी देऊ नका ना. मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना. संवेदनशील आहे म्हणजे काय, माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे. सगळ्या आरोपीला आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देत आमच्याकडे. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलेही तुम्हाला सांगतो ज्या ती त्यावेळेस एकही केस झाली नाही.